झोपेत दिसणाऱ्या 16 स्वप्नांचे अर्थ. झोपेत दिसणाऱ्या स्वप्नांचे विविध अर्थ असू शकतात. काही स्वप्न शुभ संकेत दर्शवतात तर काही अशुभ. स्वप्नांचा अर्थ लावणे हे स्वप्नशास्त्रानुसार सांगितले जाते. तर काही स्वप्न भविष्यातील घटनांशी संबंधित देखील असू शकतात. तर काही आपल्या मनातील भावना आणि विचारांचे प्रतिबिंब देखील असू शकतात. तर पुढे पाहूया झोपेत पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ. नंबर 1. स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे. याचाच अर्थ हे तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दलच्या भावना किंवा त्याच्याशी संबंधित आठवणीचे प्रतिबिंब असू शकते. नंबर 2. स्वप्नात लग्न दिसणे. हे शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत देऊ शकते. स्वप्नात लग्न दिसणे हे वैवाहिक जीवनात अडचणी किंवा नवीन नातेसंबंध दर्शवू शकते. नंबर 3. स्वप्नात उंचावरून खाली पडणे. याचा अर्थ असा होतो हे तुमच्या जीवनातील अस्थिरता किंवा भीती दर्शवते. नंबर 4. स्वप्नात हरवल्यासारखे वाटणे. याचा अर्थ असा होतो की हे तुमच्या जीवनातील गोंधळ किंवा काहीतरी गमावण्याची भीती दर्शवू शकते. त्यामुळे अशा प्रकारचे स्वप्न पडू शकतात. नंबर 5. स्वप्नामध्ये समुद्र किंवा पाणी दिसणे. याचा अर्थ असा होतो की हे तुमच्या भावनाशी संबंधित असू शकते. जर शांत पाणी सकारात्मक भावना दर्शवते तर खवळलेलं पाणी नकारात्मक भावना दर्शवते. नंबर 6. स्वप्नांमध्ये पूर किंवा गढूळ पाणी पाहणे. याचा अर्थ असा होतो की स्वप्नशास्त्रात हे स्वप्न अशुभ मानले जाते किंवा याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे स्वप्नात पूर किंवा गढूळ पाणी हे अशुभ मानले जाते. नंबर 7. स्वप्नामध्ये मावळत्या सूर्याला पाहणे. स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न देखील अशुभ मानले जाते आणि याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक घडणार आहे. नंबर 8. स्वप्नामध्ये कापलेले किंवा पडलेले झाड पाहणे. स्वप्नशास्त्रात हे स्वप्न देखील अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी समस्या असू शकतात आणि काहीतरी विपरीत घडणार आहे. नंबर 9. स्वप्नांमध्ये प्रेतयात्रा किंवा शव दिसणे. स्वप्नात प्रेतयात्रा किंवा शव दिसणे म्हणजे शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाणार आहात. तुमची खूप भरभराट होणार आहे. जर कोणाला स्वप्नात शव दिसले की तुम्ही घाबरून न जाता तो शुभ संकेत समजला पाहिजे. याचा अर्थ आता लवकरच तुमच्या घरातले सर्व दुःख दारिद्र्य दूर होणार आहे. तसेच घरात सुखसमृद्धी नांदणार आहे. त्यामुळे अशी स्वप्न काही शुभ संकेत देखील देतात. नंबर 10. स्वप्नात स्वतःचाच मृत्यू दिसणे. मृत्यूचे स्वप्न पाहणे म्हणजे तुमच्या जीवनात काहीतरी बदल होणार आहे किंवा तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करणार आहात. नंबर 11. स्वप्नात भगवान शिव म्हणजेच महादेव हे देवता दिसणे. जर तुम्ही स्वप्नात भगवान शिवाला पाहिले असेल तर हे स्पष्ट आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत. स्वप्नात भगवान शिव येणे हे सर्व संकट दूर करण्याचे संकेत आहेत. याचबरोबर जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसलं असेल हे देखील स्वप्न खूपच शुभ मानले जाते. नंबर 12. स्वप्नात देवी देवता दिसणे. स्वप्नात देवी देवता दिसणे हे देखील शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच यश, आशीर्वाद किंवा मार्गदर्शन मिळणार आहे. देवी देवतेच्या स्वप्नाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जातो. जसे की देवी दुर्गा दिसणे म्हणजे शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तर स्वप्नात भगवान विष्णू दिसणे म्हणजे तुमच्या जीवनात यश आणि प्रगती भरभराट होणार आहे. नंबर 13. स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर स्वामींची सदैव कृपादृष्टी आहे. ते सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळेच कोणत्याही गोष्टीची चिंता न करता हे तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत. तुमच्या कामात यश आणि आनंद, सुखसमृद्धी याची भरभराट होणार आहे. जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 14. स्वप्नात साप दिसणे हे हिंदू धर्मात शुभ आणि अशुभ दोन्ही मानले जाते. सामान्यत हे यश, आर्थिक लाभ आणि मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत देखील असू शकतात. पण काही वेळा जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार सतत साप दिसत असेल तर हे शुभ लक्षण नाही. ज्योतिषशास्त्रानुसार हे पत्रिकेतील कालसर्प दोष आणि कोणत्याही मोठ्या समस्येमुळे होणारे त्रास दर्शवते. स्वप्नात वारंवार साप दिसणे हे देखील आपल्या पूर्वजांची नाराजी किंवा त्यांचे दुःख देखील दर्शवते.
त्यामुळे स्वप्नात साप दिसणे हे अशुभ मानले जाते. नंबर 15. स्वप्नात घरातील वारंवार मृत व्यक्ती दिसणे. स्वप्नशास्त्रानुसार मृत व्यक्तीला वारंवार स्वप्नात पाहणे हे अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की मृतांना शांती मिळालेली नाही आणि ते शांततेच्या शोधात भटकत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांची विधिवत पूजा करावी. याशिवाय घरी रामायण आणि गीता याचे पठण जरूर करावे. नंबर 16. स्वप्नात पैसे किंवा दागिने दिसणे. हे सामान्यत शुभ मानले जाते. खास करून जर ते पैसे किंवा दागिने तुम्हाला मिळत असतील किंवा कोणीतरी तुम्हाला देत असेल, याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्यामुळे स्वप्नात पैसे किंवा दागिने दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. तर अशा प्रकारे मनी वसे ते स्वप्नी दिसे असे जरी म्हटले जाते तरी स्वप्नांची दुनिया ही खूपच विचित्र आणि मायावी आहे. या मायावी जगाच्या तुमच्या भविष्याशी आणि वर्तमानाशी नक्कीच संबंध असतो असे म्हणतात. तर काही स्वप्न अनेक वेळा आपल्याला भविष्य जाणून घेण्यासाठी सुद्धा मदत करतात. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.